हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण ज्या स्पर्धा परीक्षा आहेत जसं की पोलीस भरती, PSI, STI, असिस्टंट, त्यानंतर लिपिकची परीक्षा, त्यानंतर राज्यसेवेच्या वेगवेगळ्या परीक्षा, तर यांच्यामध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक असलेला जो अंकगणिताचा पार्ट आहे तो आपण आजपासून सुरू करणार आहोत आणि त्याचे हे आपले पहिले लेक्चर आहे। तर या लेक्चरमध्ये आपण संख्यांचे प्रकार कोणकोणते आहेत त्याच्याविषयी जाणून घेऊ। तर सर्वात आधी संख्यांच्या प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे नैसर्गिक संख्या। आता आपल्याला हे माहिती पाहिजे नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात। तर सर्वात आधी नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते, म्हणजे 1 पासून होते हे तुम्हाला माहिती पाहिजे। आणि ह्या 1 पासून म्हणजे 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीनं ह्या संख्या आपण इन्फिनिटीपर्यंत म्हणजे अनंत संख्या असतात, तर हे आपल्याला माहिती पाहिजे। आणि ह्या ज्या दोन नैसर्गिक संख्या आहेत, लगतच्या दोन नैसर्गिक संख्या आहेत, तर यांच्यामध्ये फरक कितीचा असतो? 1चा। बघा ह्या पुढच्या दोन संख्या यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 1चा। तर दोन लगतच्या नैसर्गिक संख्येतील फरक हा नेहमी किती असतो? 1 असतो। आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 ने होते हे आपल्याला माहिती पाहिजे। त्यानंतर पुढचा जो संख्येचा प्रकार आहे तो आहे पूर्ण संख्या, ज्याला आपण म्हणतो होल नंबर्स। मग आता ह्या ज्या पूर्ण संख्या आहेत तर पूर्ण संख्येची जी सुरुवात आहे ते 0 पासून होते। हे तुम्हाला विचारलं जाते की नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते, तसं पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून होते। म्हणजे 0 आणि त्याच्यानंतर समोर ज्या सर्व संख्या दिसत आहेत तुम्हाला अनंतपर्यंत, ह्या सर्व संख्या आहेत नैसर्गिक संख्या। म्हणजे 0 आणि नैसर्गिक संख्या हा जो पूर्ण गट आहे, या पूर्ण गटाला काय म्हणतो आपण? पूर्ण संख्या, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? होल नंबर। आणि दोन ज्या पूर्ण संख्या असतात त्या पूर्ण संख्येमध्ये पण कितीचा फरक असते? 1चा फरक असते, हे आपल्याला माहिती पाहिजे। याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे समसंख्या, ज्याला आपण इव्हन नंबर सुद्धा म्हणतो। आता समसंख्या काय असतात? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी आहे ना, म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो। म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला एकतर 0, एकतर 2, एकतर 4 किंवा 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक जर दिसत असेल तर त्या संख्येला काय म्हणतो आपण? समसंख्या म्हणतो। किंवा दुसऱ्या शब्दात ज्या संख्येला 2 न भाग जाते आहे ना, ज्या संख्येला 2 न भाग जाते त्या संख्यांना पण काय म्हणतो आपण? समसंख्या। जसं फॉर एक्झाम्पल इथं लिहिलेलं आहे 4, तर याचं एकक स्थान हेच आहे आणि याच्या एकक स्थानी 4 हा तुम्हाला अंक दिसत आहे। त्यानंतर इथं आहे 10, तर 10च्या एकक स्थानी तुम्हाला 0 हा अंक दिसत आहे। त्यानंतर या 12च्या एकक स्थानी तुम्हाला 2 हा अंक दिसत आहे। हा 116 म्हणजे 116च्या एकक स्थानी तुम्हाला 6 अंक दिसत आहे। 1236 याच्या एकक स्थानी तुम्हाला 6 अंक दिसत आहे। म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 यापैकी जर एखादा अंक दिसत असेल तर त्या संख्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो। किंवा ज्या संख्येला 2 न डिवाइड होते त्या संख्यांना काय म्हणतो आपण? किंवा 2 न भाग जाते त्या संख्यांना काय म्हणतो आपण? समसंख्या। जसं 4ला जर 2 न भाग दिला तर ॲन्सर 2 येणार, 10ला जर 2 न भाग दिला तर ॲन्सर 5 येणार, 12ला जर 2 न भाग दिला तर ॲन्सर किती येणार? 6 येणार। म्हणजे अशा पद्धतीनं ज्या संख्यांना 2 ने भाग जाते त्या सर्व समसंख्या असतात। आणि आता इथं जर आपण लगतच्या दोन समसंख्या घेतल्या बरोबर, तर लगतच्या दोन समसंख्येमध्ये नेहमी 2चा फरक असते। जसं बघा 12च्या नंतरची लगतची समसंख्या कोणती आहे? 14। मग आता या दोघांमध्ये फरक किती आहे? तर 14मधून जर 2 वजा केले तर ॲन्सर किती येणार आपलं? 2। म्हणजे ज्या लगतच्या दोन समसंख्या असतात त्यांच्यामधील फरक किती असते? 2 असते। समजा आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, एक आहे 34 आणि त्याच्यानंतर आहे 36, ह्या दोन लगतच्या समसंख्या आहेत, तर यांच्यामध्ये पण फरक कितीचा आहे? 2चा। म्हणजे लगतच्या दोन समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो, हे आपल्याला माहिती पाहिजे। मग ह्या जर आपण संख्या सांगितल्या तर याची सुरुवात आपण कसं करणार बघा। तर इथं आपण 4 सांगितला, तर 4 हा हे जे 5 अंक मी इथं दिलेले आहेत त्याच्यापैकी एक अंक आहे। मग एकक स्थानी 4 आहे म्हणून याला आपण समसंख्या म्हटलं। याच्या एकक स्थानी 6 आहे म्हणून याला आपण समसंख्या म्हटलं। समजा मी एखादी संख्या लिहिली असती 18, तर याच्या एकक स्थानी 8 आहे म्हणजेच 8 आहे, म्हणजे ही पण काय आहे? समसंख्या आहे। आता याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला विषम संख्या, त्यालाच आपण काय म्हणतो? ऑड नंबर्स। मग आता विषम संख्या ज्या आहेत तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस आपण विषम संख्या म्हणतो बरोबर। ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असतो। जसं बघा इथं 3 आहे, तर 3 हा एकक स्थानीच आहे, इथं 5 आहे एकक स्थानी,
इथं 7 आहे एकक स्थानी, इथं 9 आहे एकक स्थानी, इथं 3 आहे एकक स्थानी, इथं 1 आहे एकक स्थानी. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 किंवा 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 9 याच्यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना काय म्हणतो आपण? विषम संख्या म्हणतो. आणि ह्या ज्या विषम संख्या आहे तर याच्यामध्ये तुम्हाला असं पण ध्यानात तुम्ही ठेवू शकता की ज्या संख्येला 2 भाग जात नाही आहे ना, ज्या संख्येला 2 भाग जात नाही त्या सर्व कोणत्या संख्या असतात? विषम संख्या असतात. ज्या संख्येला 2 भाग जात नाही त्या विषम, आणि ज्या संख्येला 2 भाग जातो त्या कोणत्या असतात? समसंख्या असतात. मग आता 2 जर आपण लगतच्या विषम संख्या जर घेतल्या, लगतच्या 2 विषम संख्या म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल 7 आणि त्याच्यानंतरची जे संख्या आहे ते आहे 9, ह्या लगतच्या 2 विषम संख्या आहेत तर यांच्यामधला फरक पण किती असते? 2. दुसरी संख्या घेतली समजा मी 11 आणि 13, तर यांच्यामध्ये पण किती फरक आहे? 2चा. म्हणजे ज्या लगतच्या 2 विषम संख्या असतात त्यांच्यामधील फरक किती असते? 2 असते. आता याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला मूळ संख्या, त्यालाच आपण प्राईम नंबर्स पण म्हणतो. आता मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. म्हणजे बघा, ज्या संख्येला कितीनं भाग जातो? 1, आणि तीच संख्या आहे ना, या दोघांनी जर भाग जात असेल तर त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. आणि मूळ संख्येची जी सुरुवात आहे ते 2 पासून होते, हे तुम्हाला माहीत पाहिजे. मूळ संख्येची सुरुवात हे 2 पासून होते. मग आता इथं जसा हा 2 आहे तर 2ला कशानं भाग जातो? तर आपल्याला माहीत आहे 2ला 1नं भाग जातो, आणि 2ला म्हणजे कोणतीही संख्या असेल तर त्या संख्येला 1नं भाग जातच असते, आणि त्या संख्येला त्याच संख्येनं पण भाग जात असते. म्हणजे 2ला 2नं भाग जाते आणि 1नं भाग जाते, 3ला 3नं भाग जाते आणि 1नं भाग जाते, 5ला 5नं भाग जाते आणि 1नं भाग जाते, 7ला 7नं भाग जाते आणि 1नं भाग जाते, 11ला 11नी भाग जाते आणि 1नी भाग जाते, 13ला 13नी भाग जाते आणि 1नी भाग जाते. म्हणजे ज्या संख्यांना 1 किंवा त्याच संख्येने भाग जाते त्या संख्यांना काय म्हणतो आपण? मूळ संख्या. आणि मूळ संख्येची सुरुवात कुठून होते? 2 पासून होते. मग आता ह्या ज्या मूळ संख्या आहेत तर मूळ संख्या आपल्याला माहिती पाहिजेत की 1 ते 100च्या मध्ये ह्या मूळ संख्या कुठं कुठं येतात. तर बघा, आता जर मूळ संख्या तुम्हाला सांगायच्या असतील तर कशा सांगणार आपण? तर बघा, मूळ संख्या सांगण्यासाठी आपण असं करू, 1 ते 10च्या मधात कोणकोणत्या मूळ संख्या आहेत असं सांगू आपण. 1 ते 10. मग आता 1 ते 10च्या मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? तर सर्वात आधी आहे मूळ संख्येची सुरुवातच 2 पासून होते. मग 2 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 7 आहे, 9 नाही आहे. का? कारण 9ला 3नं पण भाग जाते. म्हणजे 1 ते 10च्या मधात 2, 3, 5 आणि 7 ह्या मूळ संख्या आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला सांगायचं आहे 11 ते 20. तर 11 ते 20च्या मधात कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? एक आहे 11, त्यानंतर आहे 13, 15 नाही आहे कारण 15ला 3 आणि 5 दोघांनी पण भाग जाते, त्यानंतर आहे 17, त्यानंतर आहे 19. त्यानंतर 21 ते 30. 21 ते 30च्या मधात कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? तर 21 हे मूळ संख्या नाही आहे कारण 21ला 7 आणि 3 दोघांनी पण भाग जातो. मग कोणकोणती आहे? तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे एक आहे 23, 25 नाही आहे कारण 25ला 5ने भाग जाते, त्यानंतर आहे 27 नाही आहे कारण 27ला 9ने भाग जाते. ठीक आहे, तर काय येणार? 29. म्हणजे 23 आणि 29. त्यानंतर 31 ते 40च्या मधात कोणकोणत्या आहेत? तर 31 ते 40च्या मधात एक आहे 31. 33 नाही आहे कारण 33ला 3 आणि 11नी भाग जातो, त्यानंतर 35 पण नाही आहे, त्याला 7 आणि 5ने भाग जातो. त्यानंतर आहे 37. 37 ही एक मूळ संख्या आहे. 39 नाही आहे कारण 39ला 13 आणि 3ने भाग जातो. ठीक आहे, त्यानंतर 41 ते 50. तर 41 ते 50च्या मध्ये कोण कोण आहे? एक आहे 41. त्यानंतर अजून कोणती सांगू शकता तुम्ही? 43. त्यानंतर 45 नाही आहे, त्यानंतर आणखी कोण येणार? 47. ठीक आहे, त्यानंतर 49 पण नाही आहे. त्यानंतर 51 ते 60च्या मधात. तर 51च्या 60च्या मधात कोण कोण आहे बघा? तर 51 नाही आहे कारण याला 17नं डिवाईड होते, त्यानंतर आहे 53. त्यानंतर 55 नाही आहे कारण त्याला 5नं डिवाईड होते, त्यानंतर 57 येणार का? 19 त्रिक 57 नाही येणार. ठीक आहे, त्यानंतर येणार 59 म्हणजे 59. 59 ही पण कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे. जोडमूळ संख्या कशाला म्हणतो आपण? तर 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्याच्या जोडीला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला काय म्हणतो आपण? जोडमूळ संख्या. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल बघा, 3 आणि 5 हे मूळ संख्या आहेत आपल्याला माहिती आहे, आणि यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन कोणत्या संख्या झाल्या? जोडमूळ संख्या. त्यानंतर 5 आणि 7 ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहेत. मग यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 2चा, म्हणजे ह्या पण जोडमूळ संख्या आहेत. 11 आणि 13 ह्या दोन संख्या आहेत आणि या दोन संख्या
मूळ संख्या आहेत आणि यांच्यामध्ये 2चा फरक आहे. 17 आणि 19 ह्या पण मूळ संख्या आहेत, यांच्यामध्ये पण 2चा फरक आहे. म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या. आता याच्यानंतर आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या कशाला म्हणतो आपण, अशा दोन संख्या ज्याच्यामध्ये फक्त एक हा सामायिक अवयव असतो आहे ना. म्हणजे अशा दोन संख्या ज्याच्यामध्ये एक हा सामायिक अवयव असतो. जसं बघा 2 क्रमागत नैसर्गिक संख्या ह्या नेहमी सहमूळ संख्या असतात. जसं बघा 1 आणि 2 ह्या दोन्ही पण नैसर्गिक संख्या आहेत आणि क्रमागत आहेत, म्हणजे लगतच्या आहेत, एकानंतर एक येतात. तर आता एकचे अवयव कोणते आहेत, 1 आणि 1 आहे, म्हणजे 1 1 1 म्हणणार आपण. 2चे अवयव कोणते आहेत, 2 आणि 1 आहे, बे 1 बे. मग इथं एकच तुम्हाला काय अवयव सामायिक दिसते, कोणता, हा 1 आणि हा 1. त्यानंतर इथं 5 आणि 6 आहे. मग आता 5 आणि 6चे अवयव कोणते आहेत बघा. 5चे अवयव काय आहेत, 5ला 5नं भाग जाते, 1नं भाग जाते, म्हणजे ज्यानं भाग जाते त्याला आपण अवयव म्हणतो. मग 6ला कोण भाग जाते, 6ला 6नं भाग जाते, 6ला 1नं भाग जाते, 6ला 2नं भाग जाते, 6ला 3नं भाग जाते. म्हणजे 6चे अवयव 1 2 3 आणि 6 आहेत. मग आता 5चे अवयव 5 आणि 1 आहे, म्हणजे याच्यामध्ये 1 हा फक्त एकच सामायिक अवयव आहे. म्हणजे 2 क्रमागत नैसर्गिक संख्या जर असल्या तर त्या नेहमी काय असतात, सहमूळ संख्या असतात. म्हणजे सहमूळ ह्या पण 2 संख्या आहेत आणि जोडमूळ ह्या पण 2 संख्या आहेत. म्हणजे 2 संख्यांसाठी आपण ह्या दोन्ही गोष्टी वापरतो. जसं फॉर एक्झाम्पल पुढची संख्या घेऊ आपण 7 आणि 10. तर आता 7 आणि 10मध्ये जर बघितलं तुम्ही, 7चे अवयव कोणकोणते आहेत, 7ला 1नं भाग जातो आणि 7नं भाग जातो, आणि 10ला 1नं भाग जातो, 2नं भाग जातो, 5नं भाग जातो आणि 10नं भाग जातो. पण या दोघांमध्ये यांचे जे अवयव दिसत आहेत तुम्हाला, फक्त एकच तुम्हाला सामायिक अवयव त्याच्यामध्ये दिसत आहे. म्हणून 7 आणि 10 ही पण कोणती संख्या आहे, सहमूळ संख्या. आता त्याच्यानंतर बघायचं आपल्याला की संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर आपण कशाला म्हणतो. तर संयुक्त संख्या काय असतात बघा, जर दिलेल्या संख्येला 2पेक्षा जास्त विभाजक असतील तर ती संख्या संयुक्त संख्या असते. आता बघा मूळ संख्या जी होती त्याला 2च विभाजक होते असं सांगितलं होतं आपण, म्हणजे 1 आणि तीच संख्या. म्हणजे मूळ संख्येच्या एकदम विरुद्ध कोणती संख्या असते, संयुक्त संख्या असते. म्हणजे मूळ संख्या नसलेल्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत, त्यांना काय म्हणतो आपण, संयुक्त संख्या. जसं बघा आता 12 आहे. मग आता 12चे विभाजक कोणकोणते, तर 12ला कशानं भाग जाते पहा, 1नं भाग जाते, 2नं भाग जाते, आपल्याला माहीत आहे 12 1 12 किंवा बेसक 12 किंवा 3 चूक 12, त्यानंतर 4 त्रिक 12, साईन दुनी 12. ठीक आहे, 12 1 12. म्हणजे काय दिसत आहे तुम्हाला की हे सर्व अवयव आहेत त्याचे, आणि हे अवयव 2पेक्षा जास्त आहेत. किती अवयव आहेत, टोटल किती अवयव दिसत आहे, 1 2 3 4 5 6, टोटल 6 अवयव आहेत. ठीक आहे, म्हणजे 2पेक्षा जास्त अवयव आहेत. मग ज्या संख्येचे 2पेक्षा जास्त विभाजक असतात किंवा अवयव असतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. जसं 9 आहे इथं. मग आता 9ला 1नं भाग जाते, त्यानंतर 9ला 3नं पण भाग जाते आणि 9नं पण भाग जाते. म्हणजे 2पेक्षा जास्त विभाजक आहेत. 6 आहे, 6ला 1नं भाग जाते, 2नं भाग जाते, 3नं भाग जाते आणि 6नं भाग जाते. म्हणजे ज्या संख्येचे 2पेक्षा जास्त विभाजक असतात त्या सर्व काय असतात, संयुक्त संख्या असतात. आणि मूळ संख्या नसलेल्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या सगळ्या कोणत्या असतात, संयुक्त संख्या असतात. कारण मूळ संख्येला 2च विभाजक असतात आणि संयुक्त संख्येला 2पेक्षा जास्त विभाजक असतात. आता याच्यानंतर पण संख्यांचे आणखी काही प्रकार आहेत जे प्रकार आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू.